आज आळंदीला आलेलो आहे ज्ञानेश्वर महाराजांची भिंत. ज्ञानेश्वर महाराजांची भिंत. आळंदी ज्ञानेश्वर माऊली परिसर. इंद्रायणी नदी, ज्ञानेश्वर माऊली, आळंदी. देहूगाव तुकाराम महाराज. बर झालं खाली पण आहे. बस घेतले बेटा. थांबव. बर काय होतं सांगून पाईन सांगून गेलो परत आवाज मोठा आहे त्याच्यामुळे स्पीकर झालं गो पण बरं ऐका. महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाठ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमान दाखवले, पांडुरंगाचं वाहन आहे गरुड पक्ष, ते तुकाराम महाराजांना नेण्याकरता आलं. तुकाराम महाराज त्या पक्षापासून सदैव वैकुंठाला गेले. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपाप हल्ल्यात. होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपाप हल्ला तर दिवसा. आता 16 तारखेला होऊन गेली. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं. शिळेवर बसून 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा.
त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेला त्या दृष्टांत झाला बी विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेला ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भगीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठमाती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वाढले गेले. इथनं सुदुंब्र गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेलून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, उडी डवात टाकली, मच्छन मच्छवरे जल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, त्याला ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया तर आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बेगर अन्नाला पाणी घेता. स्वतः देव आले भेटायला पांडुरंग. म्हटलं देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिक्का, प्रल्हाद कैवारी दत्तती दंडया, स्तंभी देवराया प्रगटवणी, तैशापरी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा. तुकाराचा धावा करीत असते. असा निळोबारांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला, देवाने तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाची इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरात त्याचा पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते, महापूजा नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा देतो, नसलं तर काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी, वाढवे झाला उभा पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावी, तंत्र काही तमाशे पाय बोला, कुठी साहित्य झाला गुप्त तुका थडक्यात. तुकाराम महाराज माझे प्रत्यक्ष बारा उजवा त्यांनी देहू तुकारामाची गाथा मंदिर. काय ऑप्शन आहे?